दाद्या, आज आपलं काम झालं. आज समद्या सूर्यवंशी आपल्या हातात आलेत. आज मी त्यांचा विश्वास पूर्णपणे मिळवला, अगदी पूर्णपणे. आता एक एक करून मी आज समद्यांना संपवणार. माझ्या भावाला मारलं ना त्या अक्षरानं, मी तिच्या नवऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. पेरलं तसंच उगवतो अक्षरा सूर्यवंशी. सुंदर सोबत असा डाव खेळीन नायक सूर्यवंशी खानदान आयुष्यातून उठवलं ना तर नावाची मेनका नाही. मेनका सगळं विसरून घरी परत आली. आत्ता कुठे मन शांत झालंय माझं. आता झोप लागेल. काय चाललंय तुमचं? अक्षरा, खरंच माझं तुझ्यावर ना लई प्रेम आहे बघ. आज मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो आहे. खरंच तू माझी बायको असण्याचा ना मला लई अभिमान वाटतोय बघ. काहीतरी जा तुमचं. उठा आता. अगं, मला माझ्या मनातलं बोलू तरी दे. मला तुमच्या मनातलं सगळं माहितीये. अहो झोपूयात ना आता. उद्या सकाळी कामाला नाही जायचंय का? उठा उठा उठा, चला झोपायला. अक्षरा, अक्षरा, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ. तू आहे ना या घराला असं प्रेमाने बांधून ठेवलंयस. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. असं ना प्रेम असं उपाळून आलंय बघ तुझ्यावर. अक्षरा, आय लव्ह यू. माझंही तुमच्यावर खूप 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 प्रेम. आता झोपूया. नाही अक्षरा, आय लव्ह यू. आय लव्ह यू अक्षरा. अक्षरा, आय लव्ह यू. काय करताय? किती जोरात ओरडताय? आता झोपलेत सगळे, उठतील ना तुम्ही. फोन आलाय. थांबा. अगं अक्षरा, मेनकाचा फोन. हॅलो, हा बोल मेनका. हा ताई, मी पोचले बरं घरी. उगा काळजी करत बसशील ना म्हणून फोन केला. बरं झालं फोन केलास. बरं झोप आता तू पण शांत. हा होय बर. आणि तू बी शांतपणे झोप. हा, गुड नाईट. हो, गुड नाईट. गुड नाईट. उद्या भेटू सकाळी. बाय. ठेवते. बर. काय अचरटपणा चाललाय तुमचा? तिला ऐकू गेलं असतं म्हणजे. तुम्ही पण ना. तिला बी हीच वेळ मिळाली होती फोन करायला. हा अगं अक्षरा, आपल्याला बी आत्ताच वेळ मिळाला होता की नाही? मग माशी शिकलो आणि मध्येच टपकली ती. अहो कसं बस तिला समजवलंय. आता परत तिला त्रास देऊ नका. होय मॅडम, म्या तुमचं समजा ऐकत पर एक काटे. अट
अक्षरा ताई, तुम्ही स्वतःहून तुमच्या घरात वादळाला आमंत्रण दिले. आता तुम्ही फक्त बघाच म्या तुमच्या संसाराच्या चिंध्या कशा उडवते ते. बिझनेस माझ्या बापाचा धोक्याने मिळवलेला, तोच परत मिळवण्यासाठी इतकी वर्ष राबलो. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केलं, हाडं जिजवली. इतक्या सहजाचे सोडून देऊ सगळं नाही. ही कोण कुठली पोरगी काल आलेली हिच्यावर भरोसा ठेवते वसुंधरा, आणि मला तिच्या सख्या भावाला ह्या बिझनेस मधनं बाजूला करते. या आधी पण हिनं हेच केलंय. धंद्यात उभा राहायचा प्रयत्न केला तर प्रतापला उभा केला माझ्या पुढ्यात. त्याचा काटा काढला. आता ही पोरगी नाही. हक नाक नको तिथं आपलं डोकं चालवून माझं डोकं भडकवते हे वसुंधरा. शेजाऱ्याला लावती गजरा आणि घरच्या पोपट्याला लावती पिंजरा. तसं आहे ही. तुम्ही किती बी राबलात ना तरी तुमच्या लाडक्या बहिणीच्या लेखी तुमची किंमत शून्यच. नाही उर्वशी, या आधी 1000 डाव ती अशा वागली. पण या पुढं तिचं काय बी चालू देणार नाही मी. तुम्हाला सांगू का, ही पोरगी मला सरळ मार्गी चालणारी वाटत नाही. ही समजांना गोत्यात आणणारी आहे बघा. मी हिला बरोबर वेळीच ओळखले. ते कसं? हो कसं आहे, साधं गणित आहे. एवढा अपमान झाल्यावर तो विसरून ही बया घरी परत आलीच कशी काय? हा, आणि वर स्वाभिमानी असल्याचा ढोलबी वाजवती. मला तर वाटतंय यात नक्की काहीतरी काळबेर आहे. हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. वा 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 आत्या, आज काय लाडवाचा बेत? वय काय विशेष? अगं काय विशेष नाही. अगं मेनकासाठी बनवते आहे. तिला लय आवडतात ना लाडू. तिच्या आई बनवायची. आता तिकडे घरी एकटीच असते ना. म्हटलं लाडू पाठवून द्यावे म्हणजे तिला जरा बरं वाटेल. वा, खूपच मस्त आयडिया. बरं हे बघ, चव बघ ग लाडवाची कशी झाली. आत्या, काय खमंग झालेत माहितीये लाडू. वा, तुम्ही जे कराल ना ते अप्रतिमच होतं खरंच. तुमच्या हाताला ना एक वेगळीच चव आहे.
लय कौतिक करतीस बघ माझं. बरं आता एवढं समजा झालं ना का मी पटापटा काम उरकून घेते बरं का. हा बरं आत्या, काय ग बोल की. नाही तुमच्या लाडक्या लेकीला लाडू देऊन झाले की आम्हाला काही उरणार आहेत की नाही? नाही हा अगं येडी का खुळी तू. हा ती लाडकी आणि तू दोडकी आहेस बाय. अगं तुम्ही दोघी बी लेकीवानी हाय माझ्या. तिला देणार आणि तुला देणार नाही असं होणार आहे वय. सगळ्यात पहिले तुझ्यासाठी बाजूला काढणार आणि मग तिला बाकीची नेऊन देणार. चालेल. येडी कुठची. अय जिप्रे, तुझी खटार गाडी आहे की नाही तिकडं लाव. तुला दिसत नाही होय मी माझी गाडी धुतोय ते. अरे वहिनीने सांगितलं ना तिच्याबरोबर लपडी करू नको. अय भावा, अरे मी काय बोललोय, मी फक्त तिला एवढंच सांगितलंय की तुझी गाडी तिकडे नेऊन लाव म्हणून. मग हे वारक्या, ते बघ तिने ऐकलं. तिने आहे की नाही गाडी तिकडे नेऊन लावली. सुंदर सूर्यवंशी, आजपासनं ह्या मेनकाचा वेगळाच रंग दिसेल तुम्हाला. होय, आज काय मीटिंग नको ठेवायला. आधी जुने जे काही व्यवहार आहेत ते समजे बघून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ते जास्ती महत्वाचं आहे. अय ऐक की, हे बारक्या, अरे ही जरा वेगळी वाटली का रे आज. नाही म्हणजे चिखलात लोळलेल्या म्हशीवानी बघत होती काय रे. निघाला का ड्युटीला? आज खूप काम आहेत अगं. मेनका, तू बिझनेसची एक बाजू सांभाळतेस ना, मी खरंच निश्चिंत झाले. नाहीतर डोकं कामात न गेलं असतं माझं. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. तुझ्या डोसक्याची वाट कशी लावते ना मी, ते तू बघच. ऐक ना, आता सगळं विसरून आजपासून कामाची नव्याने सुरुवात कर. ऑल द बेस्ट. बरं, काकू आहेत ना आतमध्ये? आहेत. त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. जा जा, भेट. बाय. बादली बी भरली. ए अक्षरा, अक्षरा ऐक की. अगं ती झिपरी आहे ना जरा वेगळीच वाटली बघ मला. म्हणजे ना तिच्या वागण्यात ना बदल झालाय. असं काही नाही हो. तुम्ही ना तिच्याकडे बघण्याचा चुकीचा चष्मा घातला ना डोळ्यांवर, तो आधी काढून टाका. म्हणजे सगळं स्वच्छ दिसेल. अगं नाही नाही, तसं नाही हाय. अगं बारक्याचं बी हेच म्हणणं आहे. बारक्याला बी ना तिचं वागणं बदललं वाटलं बघ. होय, माझ्याकडे रागाने बघू नका. मी नाही काय त्याला बोललो. ए नाही नाही, त्यानं काय नाही सांगितलं. अगं माझं मला जाणवलं आहे बघ. आणि ना अशी नेहमीप्रमाणे कशी बिंदास नव्हती वाटत बघा. हा, कशी असेल, जे घडलंय त्याचा थोडा तरी परिणाम होणार ना तिच्यावर. आणि लगेच कशी नॉर्मल होईल? तिला घेऊ दे तिचा वेळ. होईल ती नॉर्मल. तुम्ही दोघं तिला त्रास देऊ नका, आत्ताच सांगते. चला बाय. अरे हे बघ, ही तू म्हणली ती रजिस्टर्स. काकू, मला काय वाटतं, आपण हा समजा हिशोब ना एकदा जरा चेक करू. एकदाच काय तो ताळमेळ लावू आणि मग पुढच्या कामाला सुरू करू. काय म्हणता? अगदी बरोबर बोलतीयस बघ, तसंच कर. मेनका, हा, एक विचारू. तुझ्या मनात आता काय बी किंतु परंतु नाही ना? म्हणजे हे जे काही घडलं ते मागच सोडून पुढचा विचार करतेस ना? हा होय.
एकदम क्लीन चिट आहे बघा, काय काळजी करू नका. आपण आधी कामाकडे लक्ष देऊ आणि मग बाकीचं बघू. हे महत्वाचं आहे सध्या. येऊ का? ये. तर या ग आपल्या कामाचे सगळे जुने रजिस्टर हे कुठे बाहेर घेऊन गेल्या? हा ग एवढा विश्वास ठेवू नकोस, तिला डोसक्यावर बसवू नकोस. ऐक माझं, महाबिलंदर पोरगी आहे ही. एक ना एक दिवस सुंदरला ऐकल आणि आपल्या सगळ्याला कामाला लावल ही. यशवंता, तू नग त्याची काळजी करू. मी काय करते ना ते मला नीट कळतंय आणि कुणावर किती विश्वास टाकायचा ते मी बघते. माझ्यावर विश्वास नाही तुझा, पण तुझी काय करतेस का नाही ताई, लई मोठी चूक करतेस. यशवंत मामा, तुम्ही किती बी बोंबा मारा, पण आता मेनकाला पकडणं अशक्य आहे. वात्या वाऱ्याला धरायचं नाही न मेनकाचा नाद करायचा नाही. सौताला आहे ना लय शहाणी समजायला लागली ती. दुसऱ्यांचा ना विचारच करत नाही, आपल्या मनाला येईल ना तसंच वागायचं असते. आता बी आली आहे पण गेलीये कुठं ना देवालाच ठाऊ. नाही नाही, हिला आहे की नाही असं सैल सोडून चालणार नाही. हिला चांगलं धारेवर धरल्याशिवाय ना ही काय सुधारायची नाही. येऊ दे हिला, चांगला झापतो आता. काय गे? बोल. काय नाही. अगं एवढं काम पडलं इथं आणि तू 2-3 तास कुठं गायब होतीस? मी बोललो ते हिला ऐकू गेलं नाही काय की मी हळूच बोललो? अगं काय विचारतोय मी? एवढी कामं पडल्यात इथं आणि तू कुठं गायब झालेलीस? अगं मेनका काय चालू आहे तुझा? तू हे समजा मुद्दाम करतेस ना मला त्रास द्यायला? असं काही नाही. अगं मग तू का अशी वागतेस हा? आणि हे बघ, तू जर अशीच वागत राहिलीस तर आपलं काम कशी. काल जे काय झालं ते अजून मी मनाला लावून घेतलेस होय तू? तुला अजून बी काय शंका आहे का? सुंदर, काचेच्या भांड्याला तडा गेला का गेला. अजून कोणी गैरसमज नको करून घ्यायला ना, त्यापेक्षा आपलं आपलं लांब राहिलेलं बरं. कामापुरतं बोल, बाकी काही नको. मेनका, काचेला तडा गेला की गेला असं जरी तुझं म्हणणं असेल ना तरी आपण ते का जपत राहायचं हा? आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, गैरसमज करून घ्यायला ना इथं कोणाला बी येळ नाही. आणि अगं असं आबोला धरून काय होणार आहे? त्या परीच आहे ना, अगं उलट आपण दोघांनी आहे ना एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे बघ. आणि असं जर झालं ना तरच ना त्यांची किंमत राहील आणि आपल्याला काम करायला सोपं जाईल बघ. आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली ना तरच मैत्रीला खरं रूप येतंय. अगं पटतंय की तुझं समजा पटतंय मला, पण या दुनियेची रीतच वेगळी आहे. काय आहे माहितीये का? काय बी झालं ना की आधी बाईला दावणीला धरतात. आणि तर तुझ्या परीस ना मला जास्तीचा त्रास होतोय. तुला काय र, तुम्ही सूर्यवंशी आहे, तुम्हाला काय, तुम्हाला बोलायला कोणी नाही. पण मी एकटी बाई आहे, माझ्या आगापीचं कोणी नाही. त्यामुळे उद्या काय बी झालं ना तर लोक माझ्या तोंडात येऊन शेण घालणार आहेत. ही रीत आहे जगाची. हे बघ, तू आहे ना, तू शांत व्हा आधी. हा, तू बस आधी. हे घे पाणी पी.
डोसक्यातनं आता समज काढून टाक. जुन्या भांडणाचा विचार करत बसण्यात आहे ना काय बी अर्थ नाही बघ. म्या तुझ्या पुढं ह्यो मैत्रीचा हात धरला आहे.